मला बऱ्याच मुलांचे मेसेज येतात की सर 250 ते 150 मार्क आहेत आणि आम्हाला BAMS कोर्स करायचा आहे. तर पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 250 ते 150 मार्कावर तुम्हाला स्टेट कोट्यामधून म्हणजे जिथून की कॅटेगरीची फीस असेल किंवा जे काही ओपन कॅटेगरीची फीस असेल त्या फीसमध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये कुठल्याही प्रकारे ऍडमिशन मिळणार नाहीये. हे 100% कन्फर्म आहे, कारण तेवढा कमी कट ऑफ जात नाहीये जर आपण पहिल्या 4 राऊंडच्या काउन्सिलिंगचा विचार केला तर. पण कदाचित जर 4थ्या राऊंडच्या नंतर 5वा राऊंड होईल, 6वा राऊंड होईल किंवा सडनली एखादं प्रायव्हेट कॉलेज जर 7व्या राऊंडमध्ये एंट्री करत असेल तर बरेच मुलं BHMSला किंवा BPTSला ऍडमिशन घेऊन टाकतात किंवा BSc नर्सिंगला किंवा काही मुलं ड्रॉप करायला जातात. त्या कंडिशनमध्ये ते मुलं काउन्सिलिंगमध्ये ऍक्टिव्ह राहत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला लकीली जे आहे ते 1% चान्स आहे की 200 मार्कावर, 150 मार्कावर किंवा 220 मार्कावर, 230 मार्कावर जे आहे ते BMSचं एखादं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज कॅटेगरीच्या फीसमध्ये अलॉटमेंट होऊ शकतं. पण असं एकदम खूप लकीली होणार आहे, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीचा कुठल्याही प्रकारे या व्हिडिओमध्ये विचार करणार नाही आहोत. तर आपल्याला 200 मार्कावर ते 150 मार्कावर BMSचं कॉलेज मिळवण्यासाठी 3 ऑप्शन आहेत आपल्याकडे. पहिलं ऑप्शन, तुम्ही स्टेटमधून काउन्सिलिंग करणार आहे, शेवटपर्यंत काउन्सिलिंगमध्ये ऍक्टिव्ह राहा आणि तुमचा जो ड्रॉपचा स्टडी आहे तो तुम्ही चालू ठेवू शकतात, जेणेकरून की तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं तुम्ही कॉलेज कंटिन्यू करणार आहे, सीट नाही अलॉटमेंट झालं तुम्ही परत नीट एक्झाम देणार आहे, चांगला स्कोर करणार आहे आणि MBBS साठी पुढच्या वर्षी जे आहे ते पार्टिसिपेट करणार आहे. सेकंड आपल्याकडे ऑप्शन राहतं की आपण ऑल इंडिया कोटा CET-CEL मार्फत काउन्सिलिंग करणार आहे, जेणेकरून की तुमचा जर 250 मार्कावर 5 लाखाच्या आसपास किंवा 5.5 लाखाच्या आसपास जर ऑल इंडिया रँक आला तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला सेकंड किंवा थर्ड राऊंडला ऑल इंडिया कोट्यामधून एक BMSचं प्रायव्हेट कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. आणि त्या कॉलेजला जरी स्टार्टिंगला तुमच्याकडून जनरल कॅटेगरीची फीस घेतली तरी तुम्हाला 6 महिन्यामध्ये जे आहे ते स्कॉलरशिपच्या मार्फत ती फीस 100% रिफंड होऊ शकते. आता तिसरं ऑप्शन आहे आपल्याकडे की आपण IQ कोटा किंवा NRI कोट्यामधून काउन्सिलिंग करू शकतो. आता आपण ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस काउन्सिलिंगचा फॉर्म भरणार आहे तर तुम्हाला IQ NRI कोट्यासाठी काउन्सिलिंगची फीसच 5,000 रुपये द्यावी लागते. आणि ज्यावेळेस तुम्हाला IQ कोट्यामधून सीट अलॉटमेंट होतं त्यावेळेस जेवढी काही जनरल कॅटेगरीची फीस असते त्याच्या 3 पटीनं जास्त फीस तुम्हाला पेमेंट करावी लागते. म्हणजेच एखाद्या कॉलेजची फीस ओपन कॅटेगरीची 2 लाख असेल आणि तुम्हाला IQ कोट्यामधून सीट अलॉटमेंट झालं तर तुम्हाला त्या कॉलेजला 6 लाख रुपये जे आहेत ते एका वर्षाची फीस द्यावी लागते. आणि हीच फीस युनिव्हर्सिटीसाठी पण तुम्हाला 3 पटीनं जास्त द्यावी लागते, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि असंच जर तुम्ही NRI कोट्यामधून सीट अलॉटमेंट केलं तर जी काय ओपन कॅटेगरीची फीस असेल त्या कॉलेजमध्ये तर त्याच्या 5 पटीनं जास्त तुम्हाला फीस पेमेंट करावी लागते NRI कोट्यामधून. आणि सेम रूल लागू होतो तुमचा युनिव्हर्सिटी फीससाठी पण. NRI कोट्याची फीस 5 पटीने जास्त असतो की तुम्ही बाहेर राज्यामध्ये जाऊन जे आहे ते तुमचे ऍडमिशन करू शकतात, जेणेकरून की तुम्हाला फक्त ओपन कॅटेगरीच्या फीसमध्ये अलॉटमेंट केलं जाणार आहे. तर हा एक तुमच्याकडे पर्याय आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये 3 कोट्यामधून काउन्सिलिंग करायची असेल किंवा बाहेर राज्यामध्ये जाऊन BMS कोर्ससाठी ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही आमच्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. आम्ही तुमची पूर्ण ऑनलाईन प्रक्रिया कंप्लीट करून देऊ. त्याचबरोबर तुम्हाला फीस, कट ऑफ, सीट, बॉन्ड, पेनल्टी बद्दल 100% गाईड करू. आणि तुम्हाला जर कॉलेज वाईज इन्फॉर्मेशनची PPT हवी असेल तर तुम्ही आमचं WhatsApp चॅनल जॉईन करा. आम्ही तिथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये PPT डेफिनेटली शेअर करू.